अरे हाय प्रसाद, काय करतोयस? हे हाय सूरज. अरे उद्या ना मला लोनचा पहिला ईएमआय भरायचा आहे, पण मला ना त्याचं काही कॅल्क्युलेशनच लागत नाही. अरे हे तर खूप सोपं आहे, एवढे नाही माहिती तुला? यात तर खूप कन्फ्युजन आहे. सगळं ना माझ्या डोक्याच्या वरून झालं बघा आता. थांब, मी तुला समजावून सांगतो. ज्यावेळेस तू कुठल्याही स्वरूपाचं कर्ज घेतोय ना, तर त्या कर्जाची जी मूळ रक्कम असते आणि त्याच्यावरती तुला लागणारं व्याज असतं आणि ज्या कालावधीसाठी तू ते लोन घेतलेस ना, या तीनही गोष्टींच्या बेसिसवरती तुझा ईएमआय कॅल्क्युलेट होत असतो आणि तू जो प्रत्येक ईएमआय पे करतोयस ना, त्या ईएमआय मध्ये तुझ्या कर्जाची मूळ रक्कम आणि त्याच्यावरती लागणारं व्याज या दोनही गोष्टींचा समावेश असतो. अच्छा, तर मग हे सोडून मला दुसरे काही चार्जेस पे करायला लागतात का? तुला काही ऍडिशनल चार्जेस नक्कीच पे करावे लागतात, ते मी तुला इन डिटेल समजावून सांगतो. ईएमआय अमाऊंट प्लस कन्व्हिनियन्स फीस. जेव्हा तुझा कुठलाही ईएमआय प्रोसेस होतो ना, तर तो ईएमआय प्रोसेस करण्यासाठी तुला एक कन्व्हिनियन्स फीस पे करावी लागते. त्यामुळे ईएमआय पे करताना ईएमआय ची अमाऊंट प्लस कन्व्हिनियन्स फीस तुला द्यावी लागते. त्यानंतर प्रोसेसिंग फीस. कुठल्याही स्वरूपाचं लोन घेत असताना ते लोन जेव्हा सँक्शन होतं ना, त्यावेळेस तुला प्रोसेसिंग फीस पे करावी लागते, जी नॉर्मली तुझ्या लोनच्या अमाऊंटचे वन टाइम पे करायची असते. त्यानंतर ज्याला आपण सीटीआर म्हणतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन रिपोर्ट फीस, ही एक नॉमिनल फीस तुझ्या लोनचं ऍप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी चार्ज केली जाते आणि ती सुद्धा वन टाइम तुला पे करावी लागते. ओके फाईन. फीस तुझ्या सगळ्या सांगितलेस मला, त्या मला कधी भरायला लागणार? ओके, तुझी कन्व्हिनियन्स फीस, प्रोसेसिंग फीस आणि सीटीआर हे तीनही चार्जेस तुला वन टाइम पे करायचे. त्यामुळे तुझ्या लोनच्या पहिल्याच महिन्यामध्ये तुला ते पे करावे लागतात आणि त्यानंतर तुझे ईएमआय पे करशील ती तुझ्या ईएमआय ची रेग्युलर अमाऊंट असेल, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट प्लस त्याच्यावरचं व्याज या गोष्टींचा समावेश असतो आणि या पद्धतीने तुझा ईएमआय कॅल्क्युलेट होत असतो. कळालं ब्रो. थँक्यू.